आता दीपक बडगुजरांचा उल्लेख केला, मात्र त्यांच्यावर देखील मोका लागलेला होता याआधी एका गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये. कसं परत मी तुम्हाला सांगतो, हिंदुत्वाचे धागा घेऊन अगर आमच्याबरोबर कोणी येत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करणार. राणे 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 मुळात पक्षनिष्ठा, वैचारिक निष्ठा हे शब्द राणेंसाठी नाहीच आहेत. कारण स्वतःच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राणेंनी एवढ्या कोळंबड्या मारल्यात की काय विचारायलाच नको. बरं, आज ज्या काँग्रेसच्या नावाने राणे खडे फोडतायत किंवा ज्या काँग्रेसच्या नावाने राणे शिवाय घालतायत, त्याच काँग्रेसमध्ये राणे 10 वर्ष राहिले, ते पण मंत्रिपदी हो. आणि त्याच्यामुळे राणेंना कुठली पक्षनिष्ठा किंवा वैचारिक बाजू आहे असं वाटत नाही. आणि राणेंनी जे काय आज स्वतःची एक बौद्धिक पातळी या महाराष्ट्रात दाखवली, त्याच्यावर एवढंच म्हणावं वाटतं की तुम्ही त्या दाऊद इब्राहिमला पक्षामध्ये घ्या, आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. तुम्ही कुणालाही पक्षामध्ये घ्या, पण पुन्हा कधी तुम्ही हिंदुत्व किंवा भगवा रंग याबद्दल काही बोलू नका. कारण हिंदुत्वाचा रंग आहे भगवा, आणि भगव्याचा अर्थ होतो त्याग, समर्पण. आणि त्याग आणि समर्पण याचा राणेंशी काही संबंध नाहीये. कारण सत्तेसाठी ज्या पद्धतीने तुम्ही पक्ष बदलले, ज्या पद्धतीने तुम्ही विचारधारा बदलली, ते जर बघितलं तर भगव्या रंगाशी तुमचा काही संबंध असू शकतो असं वाटत देखील नाही. एवढंच. जय महाराष्ट्र.